नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत। विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट। पोलीस स्टेशन नांदुरा नगरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटी नांदुरा शहर व वडनेर भोलजी दोन ठिकाणी संपन्न। आज दिनांक 06/09/2024 रोजी आज 11:30 ते 12:45 वा पावेतो आगामी गणेश उत्सव तसेच ईद ए मिलाद संबंधाने पोलीस स्टेशन नांदुरा येथे पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांचे अध्यक्षतेखाली शांतता समिती गणेश उत्सव मंडळ SPO यांची मीटिंग घेण्यात आली। मीटिंग दरम्यान महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत। उत्सव दरम्यान लावण्यात येणार या साऊंड सिस्टीमचा आवाज जोरात करू नये जेणेकरून आजूबाजूचे लोकांना त्रास होणार नाही। 2. गणेश उत्सव दरम्यान शांततेत गणेश उत्सव साजरा करावा। 3. उत्सव काळात आपणे गणेश मंडळ बसत असलेल्या ठिकाणी रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन नगरपालिका ग्राम पंचायतकडून रीतसर परवानगी घ्यावी। 4. गणेश मूर्ती जास्त मोठी नसावी जेणे करून मिरवणुकी दरम्यान इलेक्ट्रिक तारांना लागून काही अप्रिय घटना होणार नाही याची काळजी घ्यावी। 5. मिरवणुकी दरम्यान कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे गाणे वाजवणार नाही याची काळजी घ्यावी। 6. मिरवणुकी दरम्यान कोणीही कर्कश वाद्य DJ वाद्य वाजविणार नाही। 7. मिरवणुकी दरम्यान आपले गणेश मंडळासोबत आपले स्वयंसेवक नेमावे। 8. मिरवणुकी दरम्यान कोणीही दारू पिणार नाही याची काळजी घ्यावी। 9. गणेश मंडळामध्ये रात्री दरम्यान एक कार्यकर्ता मूर्तीचे संरक्षणाकरिता 24 तास ठेवावा जेणेकरून काही अनुचित प्रकार होणार नाही। 10. सर्वांनी ऑनलाईन फॉर्म तात्काळ भरून घ्यावे व नियमांचे पालन करावे तसेच इतर महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या। मीटिंग दरम्यान नांदुराचे कार्यकारी अधिकारी श्री मिलिंद दारोकार, पंचायत समितीचे नांदुरा चे श्री नेमाडे, MSCB श्री पताके तसेच इतर अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक व इतर लोक हजर होते। जमाव 40 ते 45। बँड किंवा ढोल पथक त्याचाच आपण वापर करा आणि अश्लील गाणे वाजवणार नाही याची दक्षता घ्या। जे काही गणपतीचे असेल, शंकराचे असेल, देवा धर्माचे गाणे असेल तेच गाण्यांचा वापर करा। आपण महिलांची विटंबना होणार नाही, महिलांचा छेडछाड होणार नाही किंवा मंगळसूत्र चोरी जाणार नाही, मुलींची छेडछाड होणार नाही याची पण दक्षता घेणं गरजेचं आहे। त्यामुळे देखावे निर्माण करताना आपण कुठल्याही इतर धर्माचा अपमान होणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे। जे काही धार्मिक वाद होतील, जसं अफजल खानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी काढला, शिवाजी महाराजांची मूर्ती सुद्धा आपण गणपती सोबत जोडाल असं विडंबना होईल अशा कुठलेही आपण कृत्य करणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे। डीजेला आम्ही कंपल्सरी बॅन केलेला आहे किंवा आम्ही त्याचं ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन होणार नाही। 50 डेसिबलच्या वर शहरामध्ये लोक जिथे राहतात तिथे उल्लंघन होणार नाही याची आम्ही कटाक्षाने दक्षता पाळणार आहोत। आपण सुद्धा पोलीस आणि जनतेमध्ये वाद निर्माण होणार नाही, सुसंवाद राहील याची दक्षता घेणं गरजेचं आहे। आपण डीजे बुक करू नका, कारण डीजेच्या गाड्या आपल्या रस्त्यावर टर्न होत नाही आणि विनाकारण एका एरियातून गेलं तिकडे एरियातून डीजे वाजला। मस्जिद समोर जास्त वेळ थांबू नका, गुलाल उधळू नका, मस्जिद समोर न थांबता मिरवणूक काढून घ्या आपण। आणि गुलाबाचे ऐवजी गुलाबाचे फुलं उधळण केली तर जरा चांगलं राहील मला असं वाटतं। आपल्या गावामध्ये सामाजिक शांतता, सामाजिक एकोपा हा चांगला राहील याची जबाबदारी पोलीसवर जशी आहे तशी तुमच्या गणेश मंडळांवर सुद्धा आहे। गावातल्या प्रत्येक नागरिकावर जबाबदारी आहे की शांतता सुव्यवस्था टिकणे गरजेचं आहे। सण वार उत्सव येत राहतील पण शांतता ही महत्त्वाची आहे। हिंदू मुस्लिम किंवा हिंदू बुद्ध कुठलाही वाद होणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे। आणि गावामध्ये जसे 10 दिवस आता पुढच्यापासून उद्या स्थापनापासून तर विसर्जनपर्यंत गावामध्ये कुठलेही अफवा मोबाईलवर सोशल मीडियावर धार्मिक वाद होणार नाही, धार्मिक अफवा आपल्याकडून पसरवल्या जाणार नाही
याची सर्वांनी दखल घेणं गरजेचं आहे आणि दक्षता घेणं गरजेचं आहे. जर काही एखादी चुकून मेसेज व्हॉट्सअपवर आला असेल तर आपलं काम आहे पोलिसांना त्याची तक्रार करणं. पोलीस कायदेशीर प्रचलित कायद्यानुसार FIR करेल, आरोपी अटक करेल, डिलीट करेल, जे मेसेज डिलीट करेल. परंतु आपण कायदा हातात घेऊ नका, आपणला बळी पडू नका. पोलीस हा 24 तास तुमच्या सेवेसाठी आहे. पोलीस सतर्क आहे, अलर्ट आहे, पण आपण सुद्धा पोलिसला सहकार्य करणं गरजेचं आहे. कुठल्याही आपण बळी पडू नका. मी अशी आपणा सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो आणि शांतता कमिटीचे सदस्यांचे आज आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला वेळ दिला. आमच्या छोट्याशा नोटीसवर छोट्याशा फोनवर आपण आले. आपण आपलं जे बंधुभाव आहे तो कंटिन्यू या गणपती पुरतात नाही तर पुन्हा दुर्गादेवी सुद्धा आहे. दुर्गादेवीमध्ये आपण आपला भाईचारा, सामाजिक एकोपा आपण असाच ठेवूया. एवढंच बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. जय भारत.